तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे, ओठाची लाली नी कानाची बाली, के हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. तू टेन्शन नको घेऊ, सगळं ओके होईल, तू घरी ये, आपण करू, मी तुला सपोर्ट करतो. घरचे घाबरतात नाही की काही वाईट पावलं नको उचलायला, नाही का. तर पप्पांनी पण एक ट्रिक लावली. परफॉर्म वगैरे केल्यानंतर ज्या पब्लिकला विचारलं की कोण आहे विनर, तुम्ही चूज करा, तर सगळी पब्लिक ऑलमोस्ट 90% लोक राठोड 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 ओढत होते. तेव्हा प्राऊड फील झाला खूप. आणि मी जेव्हा स्टेजवरून उतरून गेलो पप्पा त्यांच्याकडे, जे मला ते हॅम्पर वगैरे भेटला, ट्रॉफी भेटली, सगळे लोक असे बघायचे मम्मीकडे, पप्पांकडे. आणि माझी मम्मी कशी, मम्मी तुम्हाला माहिती मम्मी काय असते, ती सगळ्यांना जबरदस्ती, हा माझा मुलगा बरं, कधी आई कधी ताई कधी होणारी बाई, आजीच्या विना आपण काहीच नाही, एक क्षण पण होतं तिच्या विना दडपण. नमस्कार, मी नितीन मोरे, मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. इंस्टाग्रामपासून यूट्यूबपासून सगळ्या ठिकाणी एक गाणं खरंच खूप चर्चेमध्ये आहे. फक्त महाराष्ट्रातले इन्फ्लुएन्सर नाही तर जपानवरून सुद्धा या गाण्याला खूप प्रेम येत आहे. नऊवारी पाहिजे गाण्याचा संगीत दिग्दर्शक बोलण्यापेक्षा त्याच्यामध्ये डान्स करणारा एक अभिनेता, उभरता अभिनेता, आणि त्या गाण्याचा सिंगर माझ्यासोबत आहे संजू राठोड. माझ्यासोबत आहे. संजू कसा आहेस? बाई मजेत, तू कसं आहेस? मी पण संजू जसा बोलला ना, भाई मजेत, मला बस झालं, हेच पाहिजे आपल्याला. एकदम आपण नॉर्मल गप्पा मारतोय. येस येस, लगोलग आपण गप्पांना सुरुवात करूया. त्यातल्या त्यात सगळ्यात आधी तुझं अभिनंदन, 20 मिलियनपेक्षा पार झालंय तुझा नऊवारी पाहिजे गाण्याचा टप्पा. जपानवरून भाई रील येतात, ते काय म्हणजे कशी फिलिंग? ही फिलिंग म्हणजे सगळ्यात मेन फिलिंगपेक्षा प्राऊड फील होत आहे की आपलं मराठी गाणं, मराठमोळ गाणं आपलं महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर की भारताच्या बाहेर पण ते गेले. नक्कीच सर, प्राऊड फील होत आहे. प्राऊड फील होते म्हणजे फिलिंग की काय असेल तुला माहितीच आहे. येस येस. संजू, मला तुला प्रश्न विचारायला नक्कीच आवडेल की जसं मी तुझ्या सोशल मीडिया साईट बघितली, ॲज अ तू एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून सुरुवात केलेला तू, आता तू प्रॉपर एक सिंगर म्हणून आमच्या समोर येतोयस. ह्याच्या आधीचा प्रवास कसा होता? कारण का कॉन्टेंट क्रिएटर आणि एकदमच टर्न घेऊन, रॅपिंग पासून टर्न घेऊन आता सिंगर म्हणून, काय सांगशील सगळ्या प्रवासाबद्दल? सगळ्यात मेन गोष्ट तर इंटरेस्ट, की इंटरेस्ट आणि पेशन्स. हां, म्हणजे मला पण असं नाही की मी खूप लवकर हे झालो. मला बाप्पावाला गाणं जे मी 2019 मध्ये केलेलं, ते गाणं हिट झाल्यानंतर पण मी 1.5 वर्षानंतर दुसरं गाणं माझं रिलीज झालं. बरोबर. तर हा एक मोठा स्ट्रगल असतो जो स्ट्रगलर आर्टिस्ट आहे त्यासाठी, की तडजोड करून सगळं ॲडजस्टमेंट करून त्याला प्रोजेक्ट शूट करणं आणि ते रिलीज करणं, त्यानंतर पण सक्सेस होतं नाही होतं, ती खूप मोठी टास्क असते. तर ते सगळे टास्क पार करून मी इथपर्यंत पोचलो आहे. आणि माझं विजन खूप मोठं आहे. म्हणजे असं नाही की म्हणजे मी खूप मोठं काम केलं आहे. बरोबर. खूप वेगळ्या गोष्टी आहेत जे डोक्यात आहेत अजून, ते हळूहळू पार पडतील. नक्कीच नक्कीच नक्कीच. प्रत्येक आई वडिलांचं असं स्वप्न असतं की माझ्या मुलांनी कॉलेज वगैरे केल्यावर त्यांनी एक चांगली नोकरी वगैरे बघावी, कामधंदा करावा. तर असं कधी झालंय का की जेव्हा तू आता मला सांगितलंस की रॅपपासून तुझी सुरुवात झालेली आहे, असं कधी झालं की अरे तू काय करतोयस, हे कशाला करतोयस, तू कामधंदा बघ वगैरे, काय होतं तेव्हाच्या आई वडिलांची फिलिंग आणि आत्ता एवढं तुला चांगल्या पद्धतीने सगळं हातात जोगं मिळतंय, काय सांगशील त्याबद्दल? सगळ्यात आधी तर मी रॅपिंग जेव्हा करायचो तर मी शोज वगैरे करायचो, तर मी कधी घरच्यांना घेऊन नाही गेलो, कारण की मला माहिती आहे माझ्या घरच्यांना रॅपिंग कळतच नाही. तर हळूहळू मी थोडा फेमस होत गेलो. म्हणजे रॅपर SR म्हणून मी आमच्या जळगावमध्ये मी फुल स्कूटीवर रॅपर SR, कारण की मी आमचा एक बँड होता N-Square रॉक बँड, त्यामध्ये मी ॲज अ रॅपर म्हणून होतो बँडमध्ये. तर मी खूप शोज वगैरे केले. म्हणजे माझी वेगळी ओळख म्हणजे अशी होती की मी स्वतःचे गाणे मी जे आपण कंपोज करतो ते मी डायरेक्ट लाईव्हला बोलायचो. त्यावेळेस मला एवढी आयडिया नव्हती यूट्यूब वगैरेची, फक्त लाईव्ह शोज करायचे माहिती होतं. तर मी स्वतःचे रॅप वगैरे रेडी करायचो आणि ते परफॉर्म करायचो. आणि एक शो होता खानदेश गॉट टॅलेंट म्हणून जळगावला. तर तिकडे मी मम्मी पप्पांना सांगितलं की तुम्ही या फर्स्ट टाईम. मला माहिती आहे की ते आल्यावर माझी फुल फाटणार आहे, आणि तरी मी त्यांना बोलवलं. तर पप्पा वगैरे आलेत आणि त्या शोमध्ये मी परफॉर्म केलं आणि आलो मस्त. लोकांना आवडलं, म्हणजे प्रतिसाद छान होता. पण पप्पा म्हणे
तिकडे काय नाही बोलले की छान आहे, मस्त झालं असं तसं. मग मी घरी आलो आणि मी सर्टिफिकेट वगैरे घेऊन आलो. म्हटलं मला वाटलं अप्रिशिएशन देतील नाही का की वा मस्त केलं, चांगलं करतोय. मी आलो, काय रे म्हणे ते काय ओरडत बसला होता म्हणे तिकडे. म्हटलं पप्पा ते रॅप असतं. काय म्हणे त्याला कोण ऐकणार आहे म्हणे, गुपचाप अभ्यास कर म्हणे. मी इंजिनिअरिंगला होतो आणि म्हणे की अभ्यासावर फोकस कर, याच्यामध्ये काही नाही आहे. बरोबर. आणि मेन म्हणजे त्यावेळेस माहितीच नव्हतं रॅपिंग म्हणजे काय. तर मला थोडा चेंजेस करावं लागले की फक्त रॅपच नाही तर मी कंपोज पण करायला लागलो, लिहायला लागलो. आणि मला लिहायची आवड आधीपासून आहे. तर मी त्यावेळेस तुम्ही माझे आधीचे गाणे बघा, सगळे सोशलवर म्हणजे नारी तुझे रूप, माझी बहीण, सगळे सोशली कनेक्टेड आहेत. तर मला म्हणजे रिस्पॉन्स नव्हता तेवढा भेटत. म्हणजे असं नाही की लोकांना आवडत नव्हतं, पण एक असतं की प्रत्येक आर्टिस्टसाठी किती दिवस मी फक्त कामच करणार आहे. मला इन्कम पण पाहिजे ना, कारण की मला घरी तोंड द्यायचं आहे. तर मी सगळ्यात मेन तर मी इन्कम कुठून तरी आणायला पाहिजे. तर त्यावेळेस मी बरेच गाणे असे 2-2, 3-3, 5-5 हजारात मी करून दिलेत. त्यांचे नावं नाही सांगणार पण दिलेत भरपूर करून. आणि सांगायचो घरी की पप्पा मला एवढे पैसे भेटले. कधी कधी तर मी एक वेळेस तर मी असा केलेला आहे ना की एका मित्राकडून मी 5,000 रुपये घेतले आणि घरी जाऊन सांगितलं मी एक गाणं विकलंय, हा हे घ्या ह्याचे पैसे. कारण की मला तोंड दाखवायला जागाच नव्हती. मी घरी जायचो आणि म्हणजे घरच्यांना नाही का की इंजिनिअरिंगला ॲडमिशन वगैरे घेऊन दिलं. त्यावेळेस म्हणजे आमची काही अशी परिस्थिती हाय नव्हती. तर ऑब्व्हियसली 5-7 हजार पण खूप मोठी गोष्ट आहे. पण त्यावेळेस पप्पांनी माझी ॲडमिशन फीज, मला क्लासेस वगैरे जॉईन करून दिले डिप्लोमाचे आणि मला त्यावेळेस गाडी घेऊन दिली. तर नंतर मला ते असं वाटायचं ना की मी काहीतरी चुकीचं करतोय घरच्यांसोबत. कारण की 1 वर्ष 2 वर्ष ऑलमोस्ट अडीच वर्ष झालेले काही इन्कम नाही. फक्त मी रॅप करतोय, शोज करतोय, स्वतःला प्रमोट करतोय. पण मग तेवढं फक्त जळगावसाठी होतं. तर हळूहळू झालं. मग एकदा परत एक शो आणि तेव्हा मी पप्पांना सांगितलं की आता तुम्ही या, आता माझा बँड आहे. मी बँडमध्ये जॉईन झालो. तर ते येणार नव्हते पण आले ते. आणि त्यांच्यासोबत आमचे जे शेजारी वगैरे आहे ते पण बोलले की चला आपण जाऊन येऊया. आणि तिकडे मी विनर झालो. म्हणजे तिकडे पब्लिकवर होतं. जज लोक जे होते ते बोलले की आता आपण जे फायनल डिसिजन आहे ते आम्ही स्वतः कन्फ्यूज आहे, तर आता पब्लिक चूज करेल कोण आहे. आणि आम्ही सगळ्यांनी परफॉर्म केला. म्हणजे रॅपर मी एकटा होतो, बाकी सगळे सिंगर, कोणी क्लासिकल्स वगैरे आले. तर मला ऑब्व्हियसली म्हटलं मी तर सिंगर नाहीच आहे, तर माझे चान्सेस नाही इकडे. पण म्हटलं चला मी फिनालेपर्यंत पोचलोय. आणि परफॉर्म वगैरे केल्यानंतर ज्या पब्लिकला विचारलं की कोण आहे विनर, तुम्ही चूज करा. तर सगळी पब्लिक ऑलमोस्ट 90% लोक राठोड 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 ओढत होते. तेव्हा प्राऊड फील झाला खूप. आणि मी जेव्हा स्टेजवरून उतरून गेलो पप्पा त्यांच्याकडे, जे मला ते हॅम्पर वगैरे भेटला, ट्रॉफी भेटली, तर सगळे लोक असे बघायचे मम्मीकडे, पप्पांकडे. आणि माझी मम्मी कशी, मम्मी तुम्हाला माहिती मम्मी काय असते, ती सगळ्यांना जबरदस्ती हा माझा मुलगा बरं, हा माझा मुलगा, तो माझा, कौतुक. तर तेव्हापासून त्यांचा थोडा दृष्टिकोन चेंज झालेला. मग हळूहळू मी परत असं नाही की तिथून मी चांगली सुरुवात झाली. मग तिथून थोडा घरच्यांनी थोडा पैसा वगैरे दिला मला की तू कर व्हिडिओ, तुला आम्ही सपोर्ट करतो. आणि पप्पांनी नेहमी सपोर्ट केलंय. म्हणजे असं नाही की मी एक गाणं केलं, 2, मी सगळे ऑलमोस्ट 5-6 गाणे माझे फेल झालेत, तरी पण मला घरच्यांनी तेवढा सपोर्ट केला. 1-2 वेळेस तर एक किस्सा आहे, थोडा कॉमेडीचा किस्सा आहे. आवडेल. मी मला म्हणजे नाही का घरी भांडण व्हायचे थोडेसे. तर भांडण म्हणजे हेच की काय करत नाही, कारण की पैसा खूप मॅटर करतो, तुम्हाला माहिती. तर म्हटलं आता हे बघायचो सारेगामापा हे ते. त्याच्यामध्ये कसं होतं, मी मुंबईला गेलो पळून आणि मी खूप स्ट्रगल केला, तसं माझ्या डोक्यात बसलेलं. आणि मी टीनेजर होतो ना, 18-19 वर्षाचा, मला काही एवढं आयडिया नाही. तर मी म्हटलं आता मी मुंबईला पळून जातो, तिकडे ऑडिशन्स वगैरे देतो, मी खूप मोठा बनून तिकडनं घरी येतो. आणि गेलो स्टेशनला आणि मुंबई गाडी बघितली, बसलो गाडीमध्ये. पुढचा किस्सा खूप म्हणजे माझ्यासाठी पण तो एकदम कॉमेडी आहे अजून पण. मी गेलो स्टेशनवर फुल रडत आणि काहीच नाही, मी पळून जाऊन मोठा बनून परत येणार. आणि जसं गेलो
आणि आली ट्रेन मुंबई, बसलो आणि ट्रेन स्टार्ट निघाली. मी फुल ते मुलं कसे दरवाजाजवळ बसून फुल रडणं चालू आहे. आता मी फोन घेऊन बंद केला. म्हटलं आता मी मोठा बनवूनच परत येणार, आता यांना प्रूव्ह करून दाखवणार मी काय. आणि गेलो आणि ट्रेन भुसावळला थांबली. मी जळगावहून बसलो, भुसावळला थांबली आणि ती मुंबई भुसावळ पॅसेंजर होती आणि ती मुंबईहून येऊन भुसावळला थांबली. पूर्ण ट्रेन खाली. मी बसलोय, म्हटलं एवढे लोक ट्रेन मधून बाहेर कधी उतरताना दिसले नाही. सगळे लोक ट्रेनच्या बाहेर आणि ते ट्रेन वॉश वगैरे होते, ते सगळे क्लीनअप वगैरे करणारे आले. म्हटलं ट्रेन सगळी खाली का बरं झाली. म्हटलं लोक ट्रेन धुताय म्हणून उतरले काय. मी बाहेर उतरलो, एकाला विचारलं म्हटलं ही ट्रेन कधी जाल. अरे म्हणे आता ती रात्री 12:30ला जाईल म्हणे, ती आता आली म्हणे मुंबईहून. म्हटलं चायला काय किस्सा आहे. फोन ऑन केला आणि बाहेर बस स्टॉप होता, बस स्टॉपवर होतो आणि घरचे कॉल. पप्पा नाही का तू टेन्शन नको घेऊ, सगळं ओके होईल, तू घरी ये, आपण करू, मी तुला सपोर्ट करतो. घरचे घाबरतात नाही की काही वाईट पावलं नको उचलायला नाही का. तर पप्पांनी पण एक ट्रिक लावली तिकडे, ती मला उमजलंच नाही काय चालू आहे. तिकडे नाही का जळगाव भुसावळ बस फ्लॅट क्रमांक इथं उभी आहे, या क्रमांकाची बस. त्यावरून त्यांना कळलं की मी भुसावळला आहे आणि ते तिकडनं निघून आले. आणि मी बोलतोय नाही पप्पा मी नाही येत. आणि मी स्टेशनच्या बाहेर, स्टेशन भुसावळला स्टेशन आणि बस स्टॉप समोरासमोरच आहे. तर पप्पांनी ते डायरेक्ट मागून आले, माझा भाऊ आणि पप्पा. मी म्हटलं मी नाही. ते म्हणे कुठे आहेस तू. म्हटलं मी चाललो आता, मी येणारच नाही, काही नाही. खिशात पैसे नाही, काहीच पैसे नाही, 50-60 रुपये असतील खिशामध्ये हार्डली. आणि त्यावर मी चाललो पळून मुंबईला. म्हटलं तिकडे खूप स्ट्रगल करेल, मी काम करेल. आणि काय ठरवलं की माझे हॉस्पिटलमध्ये कामाला लागेल, नाईट ड्युटी, म्हणजे नाईट ड्युटी करून थोडं झोपेल आणि दिवसात पूर्ण ऑडिशन्स वगैरे देईल. असे किस्से मी केले त्यावेळेस. असं आहे. मग ते करून करून मग हळूहळू बाप्पावाला गाणं मी जे बोललो की मी खूप डिवोशनल आहे, म्हणजे माझ्या घरची फॅमिली तशी आहे, देवाला खूप मानते. तर तिथून सुरुवात केली आणि बाप्पावाला गाणं खूप म्हणजे त्यावेळेस 100K पण खूप मोठी गोष्ट आहे. त्यावेळेस यूट्यूबला 100K म्हणजे खूप मोठी गोष्ट. आणि ती बाप्पावाला गाणं रिस्पॉन्स खूप छान होता. तर त्यावेळेस टिकटॉक नव्हतं पहिल्या वर्षी, पण ते गाणं 100K क्रॉस झालं. हां. आणि तेवढंच म्हणजे तेवढे जे गणपती बाप्पा बसतात तेवढ्या दिवसात त्या पिरियडमध्ये. हां. नंतर ते म्हणजे लो होतो रीच. मग दुसऱ्या वर्षी म्हणजे त्याच्यानंतर पण स्ट्रगल माझा चालूच आहे. मी गाणे करतोय, चालत नाही आहे, 10,000 20,000 व्ह्यूज चालत नाही, इन्कम नाही, मी कुठून कुठून पैसे ॲडजस्ट करतोय. आणि दुसऱ्या वर्षी तेच गाणं, त्याची जी लाईन आहे बाप्पावाला गाण्याची, ती लाईन व्हायरल झाली सगळ्या टिकटॉकला. आणि ऑलमोस्ट महाराष्ट्रात नाही, सेम जसं नऊवारीचं चालू आहे तसं सगळे, ते हिंदी लाईन आहे, तर सगळे मोठे मोठे आर्टिस्ट जे टिकटॉकर ज्यावेळेस आपण बघायचो हे किती मोठे लोक आहेत, त्यांनी रील्स टिकटॉक बनवले आणि ते तुफान व्हायरल झालं. आणि त्याच्यामुळे डिम्पल जे माझं गाणं होतं ते पण थांबलेलं होतं. तर ते 1 वर्षानंतर ते बाप्पावाला गाण्यामुळे ते डोक्यात आलं लोकांच्या आणि ते पण तुफान व्हायरल झालं. ते आज 50 मिलियन क्रॉस. असं बोलायला काय हरकत नाही की बाप्पाचा आशीर्वाद होता Yes, पाठीशी. yes. त्यामुळे नेहमी. त्याच्या गाण्यामुळे तुला Yes, yes. कोणाचं गाणं तर संजू रातोडवा कोण आहे हा मुलगा, कसं आलं. तर संजू जसं तू आता बोललास काय वडिलांचा तर पाठिंबा होताच होता, पण या प्रवासामध्ये आपल्याला आपले मित्र सुद्धा तेवढेच साथ देतात. Yes, yes. कारण का अशा काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या आई वडिलांसोबत शेअर करू शकत नाही, त्या आपण मित्रांसोबत करतो. काय सांगशील, किती तुला सपोर्ट आहे मित्रांचा आतापर्यंत? मला म्हणजे जास्त मित्र मी म्हणजे माझ्या खूप कमी मित्र आहेत लाईफमध्ये, पण काही जे माझे मित्र आहेत ते त्यांनी त्यावेळेस मला खूप सपोर्ट केला आहे. म्हणजे फायनान्शियल, ते स्वतः वीक आहे. म्हणजे माझा एक मित्र आहे अनिल पवार म्हणून, तो स्वतः 7,000 ते काम करायचा आणि पूर्ण त्यांनी एका वेळेस त्यांनी म्हणजे माझा रिचार्ज वगैरे संपला तर मी काय करायचो ना, मी म्हणजे घर सोडूनच दिलं होतं एक वेळेस, कारण की घरचे पण इरिटेटेड होते की हा काहीच करत नाही आहे. आणि मग मला ते मी पण इरिटेट की रोज माझ्यामुळे भांडण, तर मी घरच सोडलं 1 वर्ष. तर मी जळगावमध्येच होतो राहायला, पण घरी नव्हतो राहायला. हां, मित्राच्या रूमवर, जो ज्याचं नाव आहे अनिल. तर त्याने मला खूप सपोर्ट केला आहे. म्हणजे माझं टिफिन लावून दिलं त्यांनी. त्याला विचार करा, त्याला 7,000 रुपये पगार आहे महिना, 7,000 रुपये. हां, त्यात त्यांनी माझा मेसचा डबा, माझे रिचार्ज वगैरे आणि मला गाणे वगैरे करण्यासाठी पण त्यांनी पैसे वगैरे दिले. तर त्याला मी म्हणजे तो एक माझा असा मित्र आहे की त्याला मी
उपकार जे असतात ना मी कधी विसरू नाही शकत. म्हणजे तू आहे मित्र, हा, किती आणि- वाजता जरी फोन केला तरी तो माझ्यासाठी हा. उभा राहणार असा. पण नंतर काय झालं की लॉकडाऊन नंतर आपण म्हणजे परिस्थिती तशीच थोडी हो. अप डाऊन म्हणजे आज आपण वरती आहे तर उद्या उद्या परत खालीच खाली. आहोत, हो. आणि तेच होतं लाईफमध्ये. तर बरेच लोक आहेत, म्हणजे माझा एक भाऊच आहे, म्हणजे भाऊ आहे दर्शन राठोड म्हणून. त्यांनी पण मला, म्हणजे मी लॉकडाऊनमध्ये नाशिकला आलो, सेम कंडिशन होती, तर त्यांनी पण खूप सपोर्ट केला. म्हणजे मला म्हणजे सक्का भावापेक्षा पण मोठं म्हणता येईल नाही का, की त्याने मला तेवढा सपोर्ट केला. त्यानंतर एक गौरव राठोड म्हणून जी स्पार्क, जो माझं म्युझिक करतो. अच्छा. हां, आम्ही सगळे नाही का ब्रदर्स फ्रॉम अनदर हां, ब्रदर, brother. असं तसंच असं आहे आमचं ते. आहे. म्हणजे असं कधी वाटलंच नाही की हे माझे सख्खे भाऊ नाहीच आहे म्हणून. बरोबर. असं आहे. नाही खरं आतापर्यंत आपण जे प्रवासाबद्दल ऐकलं, आपण आता या गाण्याकडे वळूया. नऊवारी पाहिजे काय म्हणजे वेळ लावल्या गाड्याने रे. पूर्ण सगळ्या ठिकाणी गाणं व्हायरल होत आहे. काय सांगशील, काय कन्सेप्ट होती, काय कसं बनलं हे गाणं? हे गाणं बनण्यामागचं कारण मेन म्हणजे पप्पांनी मला वारंवार हे केलं की तू असं गाणं बनव की ते सगळ्यांना आवडेल. बरोबर. म्हटलं सगळ्यांना आवडतं माझे गाणे. थोडा ओव्हर कॉन्फिडन्स, म्हणजे हां. पप्पांसोबत मी फ्री आहे, हां. तर तसं तर तेव्हा अरे तोपर्यंत पप्पा आलेला म्हटलं तुम्हाला तेवढा नाही confidence. कळत ते, हां. तुम्हाला म्हटलं ते वेगळे गाणे ऐकता तुम्ही. अरे नाही म्हणे, असता म्हणे असे गाणे की अजून पण आम्ही ऐकतो म्हणे. म्हटलं कसं करू, मग बरेच गाणे केले नाही का. पप्पांना नाही एवढे आवडले कुठले, मग मी म्हटलं असं काहीतरी करू की ते खूप सगळ्यांना आवडेल. सगळ्यांना हो. त्यामुळे मी असं 2-3 गाणे कंपोज केले, पप्पांना पाठवायचो. हम्म. तर हे नऊवारी गाणं पप्पा बोलले की हे गाणं काहीतरी वेगळं आहे. आहे. हां, आणि त्यामुळे, आणि ह्या गाण्याचं मेन म्हणजे प्रमोशन, हा. जे मला आधी प्रमोशनबद्दल काहीच माहिती नव्हतं सिरियसली. म्हणजे मी सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह नसतो. बरोबर. तर मला मेन साथ मिळाली बिलीव आर्टी सर्व्हिस. तर माझी जे टीम आहे, सगळ्या टीमनी खूप एफर्ट लावला आहे प्रमोशनसाठी. त्यामुळे मे बी तेवढाच मोलाचा वाटा त्यांना पण जातो. नाही खरंच खूप भारी वाटत असतो गप्पा मारताना. आम्हाला असं कळालं की तू सुरुवात रॅपिंग पासून केलीस, आता तू बोललास सुद्धा. तर एक छोटासा रॅप जेव्हा तू स्टेजवर परफॉर्म केलेला, ज्याच्यामध्ये तू विनर सुद्धा झालेला, पण तो पप्पांना कळायला नव्हता. अरे काय बोलून आलास तू, तो रॅप आम्हाला ऐकून दाखवशील का प्लीज, आमची इच्छा अशी. हां, ओके. कधी आई कधी ताई कधी होणारी बाई, आजीच्या विना आपण काहीच नाही एक क्षण पण. होतं तिच्या विना दडपण, नारी विना नाही रे घराविना घर पण. एक मिनिट, थोडा मी लिरिक्सचा सावकाश, आपल्याला काही घाई नाही, आरामात Okay. एकदम जाऊ दे, एकदम आरामात जाऊ दे. लिरिक्सचा थोडा माझा प्रॉब्लेमच आहे. आपण नऊवारीवर येऊया परत. हा. आता तुझे सगळेजण जेवढे पण इंस्टा स्टार आहेत, जेवढे क्रिएटर आहेत, तेवढे सगळे नऊवारी गाण्यावर रील्स बनवतात आहेत. एक असतं ना की बाबा मी माझं काम करून ठेवलंय, ते पुढे त्याचं काय होईल, व्हायरल होईल नाही होईल ते पुढचं आहे. पण जेव्हा आता तू बघतोस की तुझ्या गाण्यावर फक्त महाराष्ट्रात नाही तर जापानवरून वगैरे रील स्टार त्यांचे रील पण बनवतात, काय फिलिंग आहे, काय सांगशील त्याला? फिलिंग म्हणजे माझी एनर्जी डबल झाली, 2x. हा, क्या बात आहे. 2x म्हणता येईल, कारण की खूप गॅप नंतर माझं गाणं आलं आहे, ऑलमोस्ट 1 वर्षाचा गॅप नंतर. तर थोडा एनर्जी असते ना की एक प्रोत्साहन कमी झाला ना तर आर्टिस्टची एनर्जी खूप कमी होऊन कमी जाते. होते, हो. म्हणजे अक्षरशः असं वाटतं की करू का नाही करू. आणि टॅलेंट किती असला ना, पब्लिकचा सपोर्ट खूप मॅटर करतो. आणि मी बरोबर. पब्लिकला सल्यूट करतो मेन, हा. की एवढ्या दिवसाच्या गॅप नंतर पण त्यांनी एवढा मला प्रेम दिलं आहे. हम्म. आणि मी असंच त्यांचं प्रेम माझ्यावर राहावं मी आशा करतो. त्यामुळे मी जेवढे पण मी चांगलं माझ्याकडून त्यांना एंटरटेन करता येईल मी ते ट्राय करणार आहे. नक्कीच तू करशीलच. आपण सत्यशुटी जाता आता नऊवारी गाण्याची एक झलक पाहिजे तर Yes, तू yes. वेळ घे, कोणते लिरिक्स गायचे काय गायचे तर एकदा झलक होऊन जात आमच्या Yes, yes. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे. ओठाची लाली नी कानाची बाली, के हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे.
राजा मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच खूप भारी वाटतं त्यासोबत बोलताना. यापुढे सुद्धा आपण भेटत राहू. एक छोटासा रॅप मी तुझ्यासाठी लावला. मी प्रयत्न केला भाई, म्हणजे बघा आता मला कितपत जमलंय ते बघ. हा. जलगांव से आया लड़का अपना नाम कमाने, रैपिंग से शुरुआत करके अब 20 मिलियन का टप्पा पार करने, बातें है सादी रहता है शांत, दिमाग में है उसके गाना, दिल उसका जैसा खरा सोना, आज उसके सपने हो रहे हैं पूरे, अभी और आगे जाना है, जरा सफर कर छोड़े. थँक्यू. म्हणजे खूप डीप मला माझ्यासाठी लिहिलं, म्हणजे मला अरे मी मला झालं की मला जेव्हा कळालं की तू पण रॅप करणार की चल आपण एक प्रयत्न करूया. येस येस. एक रॅपरला आपण थोडा आपण कॉम्प्लिमेंट देऊया. तर पुन्हा एकदा आमच्यासोबत मराठी धमाल सोबत गप्पा मारल्याबद्दल तुझा खरंच खूप धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या पुढच्या जर्नीसाठी. थँक्यू सो मच. छान वाटलं, खूप फ्रेंडली इंटरव्ह्यू होता. आपलं असं आपण गप्पा मारायच्या, आपण इंटरव्ह्यू नाही घ्यायचा, आपण Yes, फक्त yes, गप्पा yes. मारायच्या.